नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा न्यूज। गेल्या 12 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा न्यूज चॅनलला सबस्क्राइब। नक्कीच आपण पाहिलं असेल पहिले 1, 2, 3 टप्पे होऊन गेलेले देशात मतदानाचे, आणि आज आपण त्याचा जे काही निकाल आहेत साधारणपणे आपल्या सर्वांना माहिती आहे, इंडिया आघाडी पुढे आहे असा सगळ्यांचा अंदाज आहे। आपल्याच माध्यमातून काही पत्रकार मित्र असतील, काही सर्वे रिझल्ट्स असतील, त्याच्यातून कळत आहे की इंडिया आघाडीचा परफॉर्मन्स खूप चांगला असणार आहे। महाराष्ट्र अग्रेसर राहणार या पूर्ण परिवर्तनाच्या वाऱ्यामध्ये, आणि महाराष्ट्रातून इंडिया आघाडीला महाविकास आघाडी जास्तीत जास्त यश मिळेल अशी अपेक्षा आहे। तसंच लडाख असेल, बिहार असेल, राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, इथे देखील इंडिया आघाडीला चांगली मतं मिळतील आणि सीट्स मिळतील अशी अपेक्षा। आज खास मावळमध्ये संजोग वगैरे मैदानात तुम्ही आलेला आहात, कसं पाहताय समोरच्या उमेदवाराला, काय आव्हान करायला नागरिकांना? आम्ही खासदारांना भेटायला आलो आणि जनतेचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे। कारण एक महत्वाचं आपण पाहिलं असेल, आधी पण आम्ही इथे अनेकदा आलेलो आहोत। मागच्या महिन्यात मला तर निवडणूक सुरू होण्याच्या आधी 6च्या 6 मतदारसंघामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी होत्या, मेळावे होते, आणि जणू काही सभा असतील असंच त्याला रूप होतं। तारखेपर्यंत ठेवली पाहिजे। 4 जूनला आपल्याला जल्लोष करायचा, जल्लोष हा तर काहीच जल्लोष नाहीये। 13 तारखेला खरा सुरुवात आणि 4 तारखेला खरा जल्लोष आहे। त्या सरकारचा तरीपार होण्याचा तारीख आहे 4 जून। महागाई सरकार तरीपार होण्याची तारीख आहे 4 जून, आणि त्याची सुरुवात 13 तारखेपर्यंत ठेवली पाहिजे। महागाई गॅरंटी देते। कसली गॅरंटी? नोटबंदीची गॅरंटी, महागाईची गॅरंटी, राज्यामध्ये सरकार फोडण्याची गॅरंटी।
ही गॅरंटी आहे या सरकारची. अहो गॅस वाढवला आणि निवडणुकीच्या जनता येडी नाहीये. निवडणुकीच्या पुढं 100 रुपयाने गॅस कमी केला. मग कमी करायचा होता तर वाढवला कशाला? मग ते 100 रुपये कुठे गेले? ऍडव्हर्टाईज मध्ये गेले. या मावळ लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे लोकप्रिय तरुण